आपला महाराष्ट्र वेगवेगळ्या खाद्य संस्कृतींनी नटलेला आहे। कुठं झणझणीत, कुठं चमचमीत, तर कुठं सात्विक स्वयंपाक असतो। आपल्या पाहुणचार या सिरीजमध्ये आज आपण करतोय मराठमोळा पुणेरी पाहुणचार। साधं सोपं सहज होणारं तरीही मन तृप्त करणारं जेवण। यामध्ये रवा नारळाची गोडसर खीर आहे, डाळिंब्याची उसळ आहे, डाळ दोडके आहेत, बटाट्याची भजी, खमंग काकडी आणि बरंच काही। सगळे पदार्थ अगदी सोपे आहेत। चला करूया पुणेरी पाहुणचार, पुणेरी थाळी। नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय पुणेरी पाहुणचार। तर आपल्या पाहुणचार सिरीजच्या चौथ्या भागामध्ये पुण्याचा नंबर लागलाय। तर आतापर्यंत आपण विदर्भ, खानदेश आणि कोल्हापुरी पाहुणचार बघितला। आज करायचा आहे पुणेरी पाहुणचार। आता पुण्याची खासियत काय, तर बघा ना, प्रत्येक भागामध्ये पाहुणे येणार असतील, काही स्पेशल असेल तर काही एक खास पदार्थ ठरलेले असतात जे रोजचेच नसतात। पण पुण्यामध्ये याल ना तर काही स्पेशल असं नसतं, पण जे काही आपण करतो ना ते अगदी निगुतीने व्यवस्थित केलं जातं। ती खरी पुण्याची विशेषता। आता इथं जर म्हणाल ना तर पुणेरी स्वयंपाकामध्ये काय असतं की खूप जास्त तिखट नसतं किंवा फार मसाले सुद्धा वापरले जात नाही। अगदी साधा सोपा साग्रसंगीत स्वयंपाक असतो। याच्यामध्ये तिखट, गोड आणि आंबट चवीचं छान असं मिश्रण असतं। तेच मिश्रण आपल्याला साधता आलं की पुणेरी स्वयंपाक जमलाच म्हणून समजा। आता तेच कसं साध्य करायचं ते बघूयात। तर सगळ्यात पहिला पदार्थ आहे रव्याची खीर। आता हा स्वयंपाक तर आपण करणारच आहोत, पण याआधी मी पूर्वतयारी काय काय केली। आता पुणेरी जेवण म्हणजे वरण आणि भात हा आलाच, त्यामुळे मी डाळ भाताचा कुकर लावून ठेवलेला आहे। त्याच्यासोबतच मी नारळाची चटणी सुद्धा करून ठेवलेली आहे, जी तोंडी लावणीला आपण खातो। आणि रात्रीच मी नारळ खोवून ठेवला होता, म्हणजे आत्ता मला वाटण्यासाठी कामी येईल। त्याचबरोबर ज्या कुठल्या भाज्या करायच्या, जे कोणते पदार्थ करायचे त्या सगळ्याची चिराचिरी वगैरे सगळी तयारी मी आधीच करून ठेवली आहे। तर सुरुवात करूयात गोडाने रव्याची खीर। त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊ। तर खिरीसाठी आपण घेतलंय 3 टेबलस्पून साजूक तूप, 3 टेबलस्पून बारीक रवा, 2 टेबलस्पून ओल्या नारळाचा चव, पाऊण कप किंवा आवडीप्रमाणे साखर, पाव चमचा वेलची पावडर, 10-12 केशराच्या काड्या, थोडेसे काजू आणि बदामाचे काप आणि लागेल अर्धा लिटर दूध। आता इथे एक पातेलं तापत ठेवलंय, त्यामध्ये घ्यायचंय साजूक तूप। तूप तापलं की यामध्ये घालूयात काजू आणि बदामाचे काप आणि यांना अगदी 1 मिनिटासाठी तळून घेऊ। काजू आणि बदाम तळून झालेले आहेत, यांना काढून घेऊयात। आता काजू बदाम काढले, उरलेल्या तुपामध्ये घालायचा आहे बारीक रवा आणि हा रवा आता मंद आचेवर हलका सुवास येईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। रवा कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर मग खीर अशी चिकट गिळगिळीत लागते। त्यामुळे गॅस कमी ठेवायचा आणि रवा छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा। तर रवा एक 2-3 मिनिटं चांगला भाजला। आता यामध्येच घालूयात ओला नारळाचा चव। खरं तर रव्याच्या खिरीत नारळ घातला जात नाही, पण चव खूप छान लागते, एकदा करून बघा। आता नारळाचा चव रव्यासोबत अजून 1 ते 1.5 मिनिटासाठी भाजून घेऊ। यामुळे काय होतं ना, या खिरीला टेक्स्चरसुद्धा खूप चांगलं येतं, एकदम अशी गिळगिळीत लागत नाही खीर। तर बघा नारळ घातलं की किती छान टेक्स्चर आलं। आता नारळासोबतच अजून 1 मिनिटभर परतून घेऊ। तर हे बघा नारळसुद्धा 2 मिनिटं छान परतला गेला। आता यामध्ये घालायचं आहे दूध। तर इथं मी अर्धा लिटर दूध घालते आणि हे दूध मी उकळून घेतलेलं आहे बरं का। दूध मी साईसहित घालते म्हणजे खिरीला चव अजून छान येईल। याला चांगलं मिक्स करूयात आणि गॅस मोठा करून उकळी आणू। तर खिरीला उकळी आली, आता यामध्ये घालायच्यात केशराच्या काड्या आणि तळून घेतलेले काजू बदाम। याला मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर अगदी 2 मिनिटं याला असंच शिजवून घेऊ, म्हणजे रवा चांगला शिजला जाईल, रवा आणि नारळ, आणि खिरीला टेक्स्चर चांगलं येईल। आपण आत्ताच साखर घालायची नाही, साखर जर आपण आधीच घातली तर खीर चिकट होऊ शकते। तर आता केशर घातलंय, 2 मिनिटं उकळून घेऊ। तर याला 2 मिनिटं उकळून घेतलंय। केशराचा हलकासा रंग या खिरीला चढलाय। यामध्ये घालूयात साखर। साखर घालून याला मिक्स करू। साखर विरघळेपर्यंत याला असंच हलवत राहायचं आहे। साखर विरघळली, आता साखरेबरोबर अगदी 2 मिनिटासाठी याला शिजवून घेऊ। तर साखर घालून खीर एक 2 मिनिटं चांगली उकळली आणि आता बघा आपली खीर तयार झालेली आहे। फक्त सगळ्यात शेवटी घालायची वेलची पावडर आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप। नसतील पिस्ते तरी पण चालतील। याला मिक्स करून घेऊयात आणि लगेच गॅस बंद करूया। वेलची आपण शेवटी घातली जेणेकरून तिचा स्वाद चांगला राहतो। आपली मस्त रव्याची खीर तयार झाली। आता दुसरा पदार्थ रस्सा भाजीमधला वालाचं बिरडं।
तर पुणेरी जेवणामध्ये शक्यतो अळूचं फतफतं किंवा वालाचं बिरडं केलं जातं. आज आपण वालाचं बिरडं करूया. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू. तर इथं मी घेतलेत 2 वाट्या मोड आलेले वाल. त्याच्या वाटणासाठी लागेल पाव कप कोथिंबिरीच्या काड्या. काड्या घ्यायच्या म्हणजे वाटणाला चव चांगली येते. अर्धा कप ओला नारळाचा चव, 1 इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीलिंब. त्याचसोबत भाजीसाठी घेतली आहे पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, थोडासा कढीलिंब, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा टीस्पून धनेपूड, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 2 चमचे गोडा मसाला, थोडीशी आमसूलं, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला गूळ, चवीपुरतं मीठ आणि ओला नारळाचा चव 2 चमचे. तर हे मोड आलेले वाल मी स्वच्छ धुवून चांगले निथळून घेतले. आता याचं वाटण करू. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबिरीच्या काड्या किंवा कोथिंबीर, आलं, हिरवी मिरची, कढीलिंब आणि ओल्या नारळाचा चव घालायचा आणि अगदी थोडंसं पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ. हे बघा आपलं वाटण तयार झालं आहे. आता आपण याची फोडणी करू. भाजी आपण कुकरमध्ये करतोय. कुकरमध्ये घेऊयात 2 ते 3 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तेल चांगलं तापलं आहे. यामध्ये घालूया मोहरी. मोहरी तडतडली, हिंग घालूया. आता कढीलिंब घालायचं आहे. असं वर झाकण धरायचं म्हणजे गॅस खराब होत नाही. आता यामध्ये घालायचं आहे तयार केलेलं वाटण. आता वाटण मंद आचेवर 2-3 मिनिटासाठी परतून घेऊ. वाटण आपण 2-3 मिनटं परतून घेतलं आहे. आता यामध्ये घालूयात मोड आलेले वाल, हळद आणि चवीपुरतं मीठ. हळद आणि मिठाबरोबर याला 2 मिनटं परतून घ्यायचं आहे. वाल चांगले परतले. आता यामध्ये घालू मिरची पावडर, धनेपूड, भाजलेल्या जिऱ्याची पूड, गोडा मसाला, गूळ घालायचा आहे चवीप्रमाणे. यामध्ये आपण चिंचेचा कोळ पण घालू शकतो. मी इथं आमसूला घालते. आणि जर तुम्ही भाजी कढईमध्ये करताय तर आमसूला उशिरा घाला, कारण आंबट पदार्थ घातल्यामुळं पदार्थ लवकर शिजत नाही. आता याला 2 मिनटासाठी परतून घ्यायचं आहे. थोडासा ओला नारळाचा चव मी आत्ता घालते. मसाले घालून परतलं तर यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. जसं तुम्हाला रस्सा घट्ट पातळ पाहिजे त्याप्रमाणे गरम पाणी घाला, गार पाणी घालू नका. पाणी घालून याला मिक्स करू आणि गॅस मोठा करून उकळी आणू. तर वालाला आता उकळी आलेली आहे. यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून याची 1 शिट्टी करूया. तर कुकरची 1 शिट्टी झाली आहे. याला उघडून बघूया. हा काय मस्त रंग आला आहे आणि आपली ही डाळिंब्याची उसळ तयार झाली. याला डाळिंब्याची उसळही म्हणतात किंवा आपण वाल म्हणू शकतो. यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करायचं आहे. हे बघा काय मस्त भाजी तयार झाली. आता तिसरा पदार्थ सुकी भाजी. यामध्ये खरं तर वेगवेगळ्या उसळी केल्या जातात, फळभाज्या केल्या जातात, पण आज आपण करतोय डाळ दोडका. दोडके तसे कोणाच्याच लाडके नसतात, पण या पद्धतीने केला ना सगळेजण अगदी चाटून पुसून खातील. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी 3 कोवळे दोडके घेतले. त्याच्या शिरा काढून अशा बारीक फोडी करून घेतल्यात. त्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती. त्याचबरोबर भाजीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, थोडासा कढीलिंब, 2 मिरच्या बारीक चिरून घेतल्यात, 15-20 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. या भाजीला लसूण थोडा जास्त घ्यायचा. चवीपुरतं मीठ लागेल, पाव चमचा हळद, पाव चमचा बेडगी मिरची पावडर, 2 चमचे गोडा मसाला, अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि अर्धा टीस्पून धनेपूड. साहित्य बघितलं. आता भाजीला फोडणी देऊ. कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलंय. तेल तापलं की घालायची मोहरी. मोहरी तडतडली, हिंग घालूया. तर यामध्ये घालू ठेचलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची. परतून घेऊया. लसूण परतत आला की कढीपत्ता घालू, हळद घालायची आणि सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये घालूया भिजवलेली हरभऱ्याची डाळ. हरभऱ्याची डाळ आपल्याला 2 मिनिटासाठी परतून घ्यायची. डाळ अशी तेलावर परतून तुम्ही दोडका करा, बघा काय चव लागते. डाळ 2 मिनिटं परतली. आता यामध्ये घालायचे दोडके. काय होतं ना, दोडका ज्यावेळी आपण तेलावर असा परततो ना त्यावेळी त्याला एक वेगळीच चव येते. त्यामुळे मसाले घालण्याच्या आधी दोडका परतून घ्यायचा आहे. मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि याला 2 ते 3 मिनिटं परतून ठेव. दोडके चांगले परतले. आता यावर आपल्याला ठेवायचं आहे खोलगट झाकण
आणि या झाकणावर थोडंसं पाणी ठेवायचं आणि याला 2 ते 3 मिनिटाची वाफ काढायची, म्हणजे दोडका खाली करपणार नाही आणि तेलामध्ये चांगला वाफरला जाईल। दोडके आपण 2-3 मिनिटं वाफवून घेतलेले आहेत। याला उघडून बघूयात। दोडक्याला मस्त वाफ बसली आहे, ते तेलामध्ये छान शिजलेले आहेत, म्हणजे डाळीसोबत चांगले शिजले गेलेले आहेत। आता या स्टेजला यामध्ये मसाले घालूयात। धनेपूड, मिरची पावडर, जिरेपूड आणि गोडा मसाला याला मिक्स करून घेऊ। आता याला स्वतःचं पाणी सुटलंय बघा दोडक्याला, त्यामुळे वरून वेगळं पाणी घालण्याची गरज नाही आहे। आपण याला असंच शिजवून घेऊ शकतो। याला चांगलं मिक्स करून घेतलंय। आता परत हे पाण्याचं ताट असंच ठेवायचं आणि दोडके एक 5 ते 7 मिनिटं किंवा चांगले शिजेपर्यंत शिजवून घ्यायचे। मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या, म्हणजे ते एकसारखे शिजले जातील। अजून एक गोष्ट, दोडके खूप गाळ शिजवायचे नाहीत, अगदी व्यवस्थित शिजवा। कच्चेही ठेवायचे नाहीत, पण एकदम मऊसूद सुद्धा करायचे नाहीत। त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या आणि 2-2 मिनिटांनी ढवळत राहा। तर एक 6 ते 7 मिनिट आपण याला मंद आचेवर शिजवलंय आणि बघा आपला दोडका मस्त शिजलेला आहे। अगदी परफेक्ट शिजला, तुम्हाला मी दाखवते। असा गाळ झाला नाही, पण अगदी व्यवस्थित शिजलाय। हे बघा असा मस्त शिजलेला आहे। आता यावर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर। यावर सुद्धा पुणेरी स्वयंपाकामध्ये सुक्या भाज्यांवर सुद्धा ओला नारळाचा चव घातला जातो। आज मी घालत नाही आहे, कारण आपण बऱ्याच याच्यामध्ये ओला नारळ वापरलेला आहे। याला मिक्स करून घेतलं आणि आपला हा मस्त डाळ दोडका तयार झाला। आता चौथा पदार्थ, तोंडी लावणीसाठी खमंग काकडी। त्यासाठीचं साहित्य बघूया। खमंग काकडीसाठी 2 छोट्या काकड्या साल काढून चोचवून घेतल्यात, 2 चमचे ओल्या नारळाचा चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, थोडासा लिंबाचा रस, 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। फोडणीसाठी घेतली आहे अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग, थोडीशी हिरवी मिरची बारीक चिरली आहे आणि कढीलिंब। आता खमंग काकडी करायची, त्यासाठी याची मी आधी फोडणी करून घेणार आहे। याचं कारण म्हणजे कोशिंबिरीमध्ये फोडणी जर आपण खूप गरम गरम घातली तर ती काकडी मऊ पडते आणि तिला जास्त पाणी सुटतं, तिचा कुरकुरीतपणा निघून जातो। म्हणून फोडणी कधीही गरम न घालता कोमट किंवा थंड करून घालायची। म्हणून आपण आधी फोडणी करूया। तर त्यासाठी कढल्यामध्ये तेल घेतलंय साधारण 1.5 चमचा, त्यावर घालू मोहरी। मोहरी तडतडली, गॅस बंद करूयात। हिंग घालू, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आपली फोडणी तयार झालेली आहे। ही फोडणी कोमट किंवा गार होण्यासाठी अशीच ठेवून देऊया। तर आपली फोडणी कोमट होतीये, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू। काकडीमध्ये घालायचं आहे नारळाचा चवीपुरतं मीठ, साखर चवीपुरती आणि लिंबाचा रस। याला मिसळून घेऊया। सगळ्यात शेवटी यामध्ये भाजलेल्या दाण्याची भरड घालायची, थोडीशी कोथिंबीर घालूया। याला मिक्स करू। याच्यामध्ये दही पण घालू शकता तुम्ही, जर तुम्हाला कोशिंबीर करायची असेल तर। इथं मी लिंबाचा रस घातलाय। याला मिक्स करून घेतलं। दुसरीकडे आपली फोडणी कोमट झाली आहे, ही फोडणी यामध्ये घालायची आणि याला मिक्स करायचं। अशी मस्त काकडीची कोशिंबीर किंवा खमंग काकडी तयार झाली। फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कोशिंबीर वाढायला खूप उशीर आहे तर दाण्याचा कूट आणि फोडणी सगळ्यात शेवटी घाला, म्हणजे मग तो कूट असा मऊ पडणार नाही, छान कुरकुरीत राहील। आता 5वा पदार्थ, तो तळणाचा प्रकार आहे बटाट्याची साधी सोपी भजी। तसं तर आपण कोथिंबीर वडी, आळूची वडी करू शकतो किंवा सुरळीची वडी सुद्धा करू शकतो, जी वडीच्या प्रकारात येते। पण आज आपण पटकन होणारी बटाट्याची भजी करू। त्यासाठी साहित्य बघूयात। तर त्यासाठी इथं मी 2 छोटे बटाटे घेतले, स्वच्छ धुतले, त्याचे असे पातळ काप केले, 2 वेळा पाण्यातनं स्वच्छ धुवून काढले हे काप। आणि आता करायला घ्यायच्या वेळी मी याला चांगलं निथळून घेतलंय। त्याचबरोबर आपल्याला लागेल 1 ते सव्वा कप बेसन, 2 चमचे तांदूळाची पिठी, चवीपुरतं मीठ, अगदी 2 चिमूट हळद आणि गरजेप्रमाणे पाणी। आता हे बेसन एका बोलमध्ये घेतलंय, त्यामध्ये घेऊयात तांदळाची पिठी, मीठ चवीपुरतं आणि अगदी 2 चिमूट हळद। याला मिक्स करू आणि आता थोडं थोडं पाणी घालून याचं मिश्रण करायचं आहे। सुरुवातीला थोडं पाणी घालायचं, गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग जसं लागेल तसं पाणी घालून याला पातळ करायचं। तर हे बघा आपलं हे इतपत सैलसर मिश्रण तयार झालेलं आहे। खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही। तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, पण यामध्ये आपण सोडा घालणार नाही, कारण त्याच्यामुळे भजी तेलकट होतील। त्यापेक्षा आपण भजी तळायला जे तेल ठेवलंय ना, ते चांगलं तापलं की त्यातलंच थोडंसं तेल यामध्ये घालायचं।
तर तेल तापलेलं आहे. आता या बटाट्याच्या चकत्या या मिश्रणात घालायच्या. याला चांगलं घोळवून घ्यायचं आहे. हे बघा मिश्रण याला चांगलं कोट होतं आहे आणि या गरम तेलामध्ये चकत्या सोडायच्या. आता बटाट्याने आकार धरला की भजी तळून घ्यायची. हे बघा मस्त भजी फुगतात, अशी छान गोल होतात. कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊ. तर हे बघा भजी तळून झालेली आहेत, छान कुरकुरीत झालेली आहेत. काढून घेऊया. आणि हे बघा मस्त कुरकुरीत कमी तेलकट बटाटा भजी तयार झाली. तर इथं आपले सगळे पदार्थ करून झालेले आहेत. त्याचबरोबर मी सकाळी नारळाची चटणीसुद्धा करून घेतलेली आहे. वरण भाताचा कुकर झालेला आहे. आता वरण घुसळून घेणार आहे. कणिक तिंबून ठेवली होती, घडीच्या पोळ्या करून घेऊयात आणि अजून पापड वगैरे तळून घेऊयात. तर अशा प्रकारे आज आपण इथं पुणेरी थाळी केली किंवा पुणेरी साधा सोप्पा पुणेरी स्वयंपाक केला. साधाच आहे, निगुतीने केलेला आहे, पण चवीला सगळे पदार्थ अगदी उत्तम झालेले आहेत. आपण रव्याची खीर केलेली आहे, त्याच्यासोबत डाळिंब्याची उसळ केलेली आहे, दोडक्याची भाजी केलेली आहे, बटाट्याची भजी आहे, त्याच्यासोबत नारळाची चटणी आहे आणि खमंग काकडी आहे. त्याच्यासोबत घडीची पोळी. अजून तुम्हाला जर काही एखादा पदार्थ वाढवायचा असेल तर वाढवू शकता. अगदी साधा सोपा स्वयंपाक तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.